नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आम्ही चाललो आहे सहाणच्या बाजारामध्ये। चला तर मग आपण भेटूया तिकडेच। पोचलो आम्ही बाजारामध्ये। हा आहे सहाणचा आठवडे बाजार। दर रविवारी येथे मोठ्या प्रमाणात बाजार भरतो। खूप लोक इथे खरेदी करण्यासाठी येत असतात। आम्ही पहिले पूर्ण बाजार फिरलो, खूप काय काय वस्तू बघितल्या। आज होता आमच्याकडे पोपटीचा बेत। आज आमच्या दादांचा बर्थडे आहे, त्याच्यामुळे पोपटीचा बेत होता। नंतर आम्ही घेतल्या इथून वालाच्या गावठी शेंगा। ह्या आहेत वालाच्या गावठी शेंगा। नंतर मी घेतले टोमॅटो आणि अशी बारीक बारीक भाजी घेतली, जी मला हवी होती ती, जे आपल्याला घरात लागतं ते। त्याच्यानंतर मी तिथून घेतले कांदे घेतले, बटाटी घेतली, असं बरंच काही काय आम्ही तिथून घेतलं। नंतर इकडे तिकडे आम्ही सगळे बाजार पूर्ण फिरून काढला। त्याच्यामध्ये ज्या ज्या काही वस्तू मला आवडल्या त्या मी तिथून खरेदी केल्या। तिथून नंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी। जातानाच शेतातून मी मामुरडीचा पाला काढला। हा पाला पोपटीसाठी लागतो। पोपटीचं जे मडकं आपण भरतो ना, त्याच्यामध्ये हा पाल्याचा उपयोग केला जातो। ह्याला आमच्याकडे मामुरडीचा पाला असं म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा बरं का। इथे मला पाला निघतच नव्हता, खूप जोर काढून लावावं तेव्हा मला हा पाला निघाला इथे। तोपर्यंत वहिनींनी चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं। नंतर आम्ही सगळे बसलो मडकं भरण्यासाठी। दादांनी आमच्या मडकं भरलं, आम्ही त्यांना तयारी करून दिली। इथे श्लोक आणि मी पाला काढून देत होतो, वहिनी चिकनच्या पुड्या बांधत होत्या। अशा प्रकारे हे मडकं इथे भरलं जातं। पाला, चिकन, शेंगा, अंडी, बटाटे, लसूण अशा वेगवेगळ्या वस्तू ह्याच्यामध्ये पूर्ण पॅक करून भरल्या जातात। त्याच्यामध्ये मीठ आणि ओवा जास्त प्रमाणात टाकला जातो। इथे दादांनी व्यवस्थित अशी पोपटीचं मडकं भरून घेतलं। त्याच्यानंतर आम्ही सुरुवात केली जास्तीत जास्त पाला टाकण्याची। सगळ्यांनी मिळून दादांना पाला गोळा करून दिला आणि तो त्याच्यामध्ये टाकला। श्लोक आमचा मदत करत होता पाला देण्यासाठी। त्याच्यानंतर इथे आम्ही पोपटीला आग लावण्याची सुरुवात केली। इथे दादा, आई, वहिनी, भाऊ, माझे मिस्टर, श्लोक आम्ही सगळ्यांनी मिळून इथे पोपटीला आग लावली आणि इथेच उभे राहिलो शेकत शेकत। एवढी काही थंडी नव्हती, तरी पण एक मजा पोपटीची म्हणून आम्ही इथे शेकत राहिलो। इथे वहिनी हाय करत होत्या, त्यांना कोणालाच माहीत नव्हतं मी व्हिडिओ बनवते ते। It's a family party. 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 35 मिनिटं पोपटी ठेवल्यानंतर फायनली इथे आमची पोपटी तयार आहे। मडकं खूप गरम होतं, काढायला खूप वेळ गेला, जास्त पण नाही पण थोडाफार वेळ गेला। आणि मग आम्ही ते मडकं काढण्यास यशस्वी झालेलो आहोत। अशा प्रकारे शेंगा, अंडी, चिकन सगळंच व्यवस्थित मस्त शिजलेलं, वास पण खूप छान येत होता।
अशा प्रकारे ही पोपटी तयार आहे खाण्यासाठी. चिकन पण मस्त शिजलं होतं त्याच्यानंतर आमच्या दादांचा बर्थडे होता, त्याचं सेलिब्रेशन केलं आणि आमची ॲनिव्हर्सरी झाली, त्याचं सेलिब्रेशन आमचं करायचं राहिलं होतं, ते सुद्धा आम्ही तेव्हाच केलं. अशा प्रकारे आमचं बर्थडे आणि ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनसुद्धा झालं. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.